आज बुधवार रोजी आदिवासी कोळी जमातीचा उपवर वधूवर परिचय मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। या मेळाव्याला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। समाजातील युवक युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा परिचय मेळावा अत्यंत यशस्वी ठरला असून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले। पहा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत। आज आदिवासी कोळी समाज आणि रणरागिणी महिला ग्रुप तर्फे पहिला वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता। तर आज आदिवासी कोळी समाजाच्या माध्यमातून महिला पुढाकार घेऊन आज हा उपक्रम घेतलेला आहे। मी त्या वधूवर परिचय मेळाव्याला खूप खूप शुभेच्छा देतो। युवक युवतींना चांगली संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि खरं महिला असून सुद्धा मला वाटतं एक समाज एकत्र यावा आणि समाजाला न्याय मिळायच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आणि बरेच युवक युवती इथे आलेले आहे आणि त्यांनाही मी शुभेच्छा देतो की त्यांचा मनपसंतीसारखा त्यांना जोडीदार मिळावा आणि समाजात मला वाटतं या माध्यमातून समाज एकत्र येतो आणि बऱ्याच समाजाच्या ज्या काही उणेवा असतील त्या भरण्यासाठी मदत होऊ शकते। पुन्हा मी ताईंचं त्यांचं सर्वांचं न्यायताई असतील त्यांच्या सहकार्याचा मनपूर्वक धन्यवाद देतो। सर्व समाज बांधव सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे राहिले, सर्व कार्यक्रमाला आले म्हणून त्यांचेही मी धन्यवाद देतो। आज रणरागिणी ग्रुप आदिवासी विकास मंचकडून मेळावा घेण्यात आला, पहिला आपण आयोजित कारण आतापर्यंत पुरुषांनीच हे कार्यक्रम राबवले होते। वधूवर परिचय म्हणा किंवा आपलं लग्न महोत्सव, पण आम्ही महिलांनी ठरवलं की पहिल्यांदाच आपल्याला घ्यायचं आहे। रणरागिणी ग्रुपच्या महाराष्ट्रातील आमच्या जो महिलांनी हा कार्यक्रम राबवला वधूवर परिचय मेळावा, तो आज पूर्णपणे सक्सेसफुल झाला आणि ते बघून खूप आनंद व्यक्त करते। आपल्या डोळ्यात अश्रू आहेत ताई, काय हे आनंद अश्रू नक्की काय वाटतं? कारण ज्या वेळेला आम्ही हा कार्यक्रम करण्यात आला होता 3-4 महिला होते, तर कुठेतरी वाटत होतं की हा कार्यक्रम कसा होतो काय, पण आज बघून आनंद व्यक्त करते म्हणून भाविक झाली। ताई काय सांगाल, आज रणरागिणी महिला ग्रुप महिला जी शक्ती जी दिसली त्या शक्तीने आज पहिल्यांदा इतिहासामध्ये वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सांगाल? नमस्कार, मी प्रमोदिनी पाटील। मी मुख्याध्यापिका विथ काउन्सिलर म्हणून काम करते। ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये काम करताना मला म्हणजे फिरत असताना आणि काम करताना थोडे वेगळे अनुभव आले। त्यावेळेपासूनच आमच्या डोक्यामध्ये चालूच होतं की आपण हे असं काहीतरी एक वेगळा आगळा उपक्रम करूया। म्हणून ह्या माझ्या सगळ्या सहकारी मैत्रिणी नारायण दादा वगैरे यांच्या सहकार्याने ठरवलं होतं की आपण हे करूया म्हणून। आज खरंच सांगण्याचा आनंद वाटतोय की आम्ही जेव्हा मीटिंगमध्ये बसायचो त्यावेळी थोडं टेन्शनमध्ये असायचो की होईल की नाही सक्सेस, होईल की नाही सक्सेस। कारण आजपर्यंत आमच्या समाजाने, स्पष्ट सांगते, आमच्या समाजाने भगिनींना प्राधान्य दिलेलं नव्हतं। जर आपण बोलायला गेलो एखाद्या मीटिंगमध्ये तरी नावं ठेवल्या जायची त्यावेळी आमच्या वेळी, पण त्याचे अनुभव पाठीशी धरून ठरवून टाकलं होतं की नाही, आपण आता आपल्या समाजातल्या मुला मुलींच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्या मुला मुलींना अतिशय उत्कृष्ट असं व्यासपीठ निर्माण करून द्यावं या इच्छेनेच आम्ही हा वधूवर परिचय मेळावा घेतलेला आहे आणि तो आज यशस्वी झाला। हे बघून खरं तर आमची स्नेहाताई इतकी म्हणजे जितकी बोल्ड आहे तितकी घाबरट पण आहे, पण तिच्या सहकार्याने आणि तिच्या मनातली दुर्दम्य इच्छा यामुळे आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो आणि यापुढे अशीच वाटचाल करू अशी परमेश्वराजवळ आम्ही प्रार्थना करतो। धन्यवाद। दादा काय सांगाल, आज आदिवासी कोळी समाज असेल यानंतर रणरागिणी मंडळातर्फे जो पहिला वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता, आपण अध्यक्षस्थानी होता, काय सांगाल? मी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान खंडू कोळी, माझी पोस्टिंग नागपूरला आहे। खरं म्हणजे सामाजिक कार्य होतं, समाजाचं कार्य होतं म्हणून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलो। महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये खूप काही समाजाचे वधूवर परिचय मेळावा आतापर्यंत आपण घेतलेले आहेत आणि त्या वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमाने खूप सारे लग्न सुद्धा जुळून आले आहेत। तर हा जे उपक्रम होता, आजचा जो उपक्रम आपण या रणरागिणी ग्रुप केलेला आहे या ठिकाणी, तर खऱ्या अर्थाने महिला ग्रुप करून हा महाराष्ट्रातील पहिला हा वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी झालेला आहे। कारण आपण बघत असतो की लग्न कार्य असेल किंवा कुठला सोहळा असेल, या ठिकाणी ज्या भगिनींना जो त्रास समजतो, या ठिकाणी ज्या अडचणी समजतात
वधू पाहणं असेल किंवा वराला पाहण्यासाठी जाण्याचं असेल, या खऱ्या अर्थाने भगिनीच करू शकतात. आणि तो उपक्रम या ठिकाणी रणरागिणी ग्रुपने घेतला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आपण जसं सांगितलं आपल्या भाषणामध्ये की समाजातर्फे जो खर्च केला जातो त्या खर्चाला कुठेतरी फाटा देण्याचं पण आपण आवाहन केलं होतं. अगदी बरोबर आहे. फाटा खर्च म्हणजे असा की ज्या एवढा खर्च त्या ठिकाणी केला जातो. साखरपुडा असेल, साखरपुड्यामध्ये जी भगिनी असते, वराची आजी आई असेल, ती सांगते की मला 150 महिला आणायच्या आणि 200 महिला आणायच्या, मग दुसरी मला त्याच्यावर वाढून सांगते की हा जो खर्च आहे कुठेतरी आपण तो थांबवायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर त्या तुम्ही अन्नदान करतात ती गोष्ट चांगली आहे, परंतु त्याला एक डीजे सुद्धा लावला जातो आणि त्या ठिकाणी मोठं ते पालखी सुद्धा लावली जाते. आणि मग ह्या गोष्टी एक लग्नच कार्य त्या ठिकाणी होतं. असं आपण कुठे झालं पाहिजे जेणेकरून समाजाचा पैसा कुठेतरी वाचणार आहे. मोफत आदिवासी कोळी विकास मंच आणि रणरागिणी ग्रुपच्या माध्यमातून आज पहिला ऐतिहासिक वधूवर परिचय मेळावा. खरं तर वधूवर परिचय मेळावा घेणं ही काळाची गरज आहे असं मला सांगावं असं वाटतं. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे कारण की या धावपळीच्या जीवनामध्ये वेळेची बचत होणं महत्त्वाचं आहे. वेळ वाचला पाहिजे आणि वधूवर परिचय मेळाव्यामध्ये जो काही मुलं आणि मुली आपला परिचय देत असतात, परिचय देत असताना त्यांचा स्वभाव हा आपल्याला ओळखता येतो. त्याप्रमाणे पारदर्शकता हिच्यामध्ये असते. जर मुलं मुली दोघांचे पालक इथे असले तर पालकांमध्ये काय होतं की ते एकमेकांना विचारू शकतात की त्यांना काय हवं काय नको आहे. हे सर्व मुद्दे इथेच क्लिअर होऊन जातात आणि आपला वेळ वाचतो. आणि ही वधूवर परिचय मेळावा घेणं म्हणजे काळाची गरज आहे. आणि सर्वप्रथम म्हणजे रणरागिणी ग्रुपच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. मला खूप खूप मनस्वी आनंद होतो कारण की आमच्या महिला सुद्धा आता कुठेही कमी नाहीये. आज त्यांनी एवढा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं यशस्वी आयोजन करून दाखवलं. भविष्य काळामध्ये याच्यापेक्षा मोठे आणि सुंदर कार्यक्रम ते नक्कीच राबवतील यात तीळ मात्र शंका नाही. आणि आमच्या रणरागिणी ग्रुपचे ज्या काही अध्यक्ष आहेत स्नेहाताई सोनवणे व त्यांची सर्व टीम यांच्या सोबत आम्ही सर्वजण उभे राहू आणि त्यांना नेहमी पाठबळ देत राहू, जेणेकरून भविष्यामध्ये समाजाचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासंदर्भात असतील, आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा विवाहाच्या संबंधित असेल, हे सर्व उपक्रम आम्ही राबवू असं मी आपलं सांगू इच्छितो. व सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधवांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे सुद्धा मी इथे खूप खूप धन्यवाद देतो व ऋण व्यक्त करतो. आमच्याकडनं जर काही चुका झाल्या असतील तर भविष्य काळामध्ये उपक्रमामध्ये आम्ही ते नक्कीच भरून काढू.